नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. नुकत्याच ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये बदलापूरच्या अनामिका डेका यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे आणि बदलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा त्यांनी रोवलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. ताई, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये स्वागत. स्पर्धा संपन्न केलेली आहे, सुवर्ण पदक आपण प्राप्त केलेलं आहे, कसा आनंद होतोय आणि स्पर्धेविषयी काय सांगाल? खरं तर खूप चांगलं वाटतंय. माझा टायक्वांडोचा हा 6वा ऑल इंडिया गेम होता. 5 ऑल इंडिया स्ट्रगल नंतर यावेळी मला रिझल्ट भेटला आहे स्वर्ण पदकचं. मला टायक्वांडो सुरू करून 13 वर्ष झाले आहेत. खरं तर सुरुवात माझी कौशिक गरवालिया सर आणि प्रमोद कदम यांनी सुरुवात केली आहे टायक्वांडोची. तसेच माझी ग्रोथ आता होत चालली आहे. नॅशनल गेम्सला यावेळी उत्तराखंडमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आणि माझे सिनियर्स नॅशनलला सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल आहे या वर्षीचे. प्लस या वर्षी आता नुकतेच ओडिसामध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये मला गोल्ड मेडल आहे. तिथे गेल्याच्या नंतर खूप म्हणजे संपूर्ण देशभरातून स्पर्धक आले असेल, कशी स्पर्धा होती आणि अनेक स्पर्धकांना पण भीती वगैरे वाटलेली का? भीती तर अशी नव्हती, पण नॉर्मल आपलं थोडं नर्वसनेस, एन्झायटी वगैरे होते. तिथे अराउंड माझ्या कॅटेगरीला 90 गर्ल्स पार्टिसिपेशन होते. ऑल ओव्हर युनिव्हर्सिटी, इंडियामध्ये जेवढी युनिव्हर्सिटी आहे सगळ्यांचे पार्टिसिपेशन होते. आता पुढे भविष्यात काय ठरवलं? आता पुढे इंटरनॅशनल लेवलला आपले कंट्रीला रिप्रेझेंट करणं, वर्ल्ड युनिव्हर्सिटी, एशियन गेम्स वगैरे आता प्रयत्न चालू आहेत. एकंदरीत ही संपूर्ण तुम्ही प्रशिक्षण घेतात, कशा प्रकारे प्रशिक्षण सरांच्या माध्यमातून, कदम सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं? हो, कौशिक सर आणि प्रमोद कदम सर हे घेत आहेत. मॉर्निंग ट्रेनिंग वगैरे आपले कंटिन्यू फिटनेस ट्रेनिंग प्लस इव्हनिंगचे ट्रेनिंग, इन अ डे 2 टाइम्स ट्रेनिंग चालू असते ऑन अ डेली बेसिस. नक्कीच ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत, काय असं वाटतं का भविष्यात बदलापूरचं नाव मोठं करावं ऑलिम्पिकमध्ये जावं? नक्की आपले बदलापूरमधून तर खूप प्लेअरमध्ये खूप टॅलेंट आहे. इथे खूप टॅलेंटेड प्लेअर आहे. थोडंसं स्टेज अजून भेटलं की खूप अजून प्रॉपर होणार आणि नक्कीच इथून तरी खूप इंटरनॅशनल प्लेअर भेटेल आणि मी पण माझा पूर्ण प्रयत्न करणार. नक्कीच. धन्यवाद अनामिका. आपण अनामिकासोबत संवाद साधलेला आहे. तिने बदलापूरचं नाव मोठं केलेलं आहे. सुवर्ण पदक प्राप्त करून बदलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा तिने रोवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं याची अनुभूती आपल्याला जर मिळत असेल तर येथे असणाऱ्या या संपूर्ण ट्रॉफीज आपण जर पाहिलं तर अनेक नॅशनल, इंटरनॅशनल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय सर्व स्पर्धेमध्ये, तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे आणि बदलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर वडवली येथे संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि आताही आपण जर पाहिलं तर हे लहान लहान चिमुकल्या आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. सराव त्यांच्या माध्यमातून केला जातोय. कौशिक सर आपल्यासोबत आहेत. सर, अनेक वर्ष आपण बदलापूरकरांना सेवा देतात, एकंदरीत काय सांगाल आपल्या क्लासबद्दल? गेले 35 वर्षापासून आपण ट्रेनिंग देतो बदलापूरमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शाळेमध्ये. तर हे जे ट्रेनिंग सेंटर आहे असं महाराष्ट्रामध्ये क्वचितच कोणाकडे असणार आहे. ठाणा जिल्ह्यामध्ये पण असं कोणाकडे असणार आहे. तर सर्वप्रथम या गोष्टी मी माननीय वामन शेठ म्हात्रे, तुकाराम म्हात्रे यांना खूप धन्यवाद देतो आहे की ज्यांनी हे असे जागा उपलब्ध करून दिली, जेणेकरून 1.5 वर्षापासून आपले जे बदलापूरचे जे विद्यार्थी आहे चांगले नॅशनल लेवलवर, स्टेट लेवलवर चांगलं परफॉर्मन्स देतात. हे सर्व त्यांच्या सपोर्टमुळे त्यांनी जे उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे जरा विद्यार्थी चांगले मेहनत करू शकतात. तुम्ही बघता ते स्पेशल मॅट आहे, सर्व असं व्यवस्थित मीन्स प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटर झालेलं आहे. असं यांनी बदलापूरचं नाव मोठं केलेलं आहे, सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे. त्यांचं प्रशिक्षण कसं होतं आणि एकंदरीत कसा आनंद होतो? ती गेल्या 12 ते 15 वर्षापासून लहानपणीपासून करते ती, पण तिची नीती खूप लहानपणीपासून जिद्द, म्हणजे बरेच एवढ्या वर्षापासून ती कंटिन्यू ट्रेनिंगमध्ये आहे. त्यांनी जिद्द ठेवली की मी नॅशनल लेवलवर मेडल मारूनच बसणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रयत्न करून, मेहनत करून मी नॅशनल लेवलला सुवर्ण पदक मिळवूनच देणार आहे. आणि खूप मेहनत केली लहानपणीपासून. सकाळ संध्याकाळ ट्रेनिंगमध्ये असतात आणि माझे असिस्टंट जे प्रमोद कदम आहे ते कंटिन्यू ते ट्रेनिंग घेत असतात. अनामिका मॅडम यांचे प्रशिक्षक आपल्यासोबत होते. प्रमोद सर, कसा आनंद होतोय? आपण इतके प्रशिक्षण दिलेलं आहे आणि अनामिका यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलं. आनंद म्हणजे आमचा आनंद अकॅडमीचा गगनात मावना, कारण महाराष्ट्रातलं ह्या वर्षीचं ऑल इंडियाचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे आणि ते आपल्या सुरज तायक्वांडो अकॅडमीला ठाणे जिल्ह्यातल्या लागलेलं आहे. मी स्पेशली आभार मानेन ते आमच्या जे गुरु आहेत कौशिक सर यांचे.
त्याच्यानंतर आपले जे जागा आणि हे सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या तुकाराम शेठ म्हात्रे आणि वामनदादा म्हात्रे यांचं. आणि गेली कौशिक सर गेली 35 वर्ष बदलापूरमध्ये खूप सातत्याने खेळाडूंना तायकोंडो या खेळाचं प्रशिक्षण देत आहेत. आणि त्यातूनच आज अनामिका सारखी एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू तयार झालेली आहे. आणि थँक्यू कौशिक सर, हे सर्व आम्हाला उपलब्ध करून दिलं. या ट्रेनिंग सेंटरमध्ये आज या वर्षी म्हणजे 10 ते 12 नॅशनल राष्ट्रीय खेळाडू झालेले आहेत. त्यातले 3 ते 4 पदक प्राप्त आहेत. आणि त्यातली ही यावर्षी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणजे अनामिकाने ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला जे प्राप्त केलेलं सुवर्ण पदक आहे. सर, अनेक विद्यार्थी असतात, अनेक महिलांना कराटेला जॉईन व्हायचं असतं, त्यांना काय सल्ला असेल? जर आपण हा खेळ एक तर नुसता खेळ म्हणून नाही तर स्वतःचं स्वसंरक्षणाची कला म्हणून एक अवगुण केली पाहिजे. पालकांना मी विनंती करतो की लहानपणापासूनच आपल्या मुलींना किंवा मुलांना या खेळामध्ये इन्व्हॉल्व करायचं. केल्याने आपण कसं पुढे हा खेळ तर खेळतीलच, पण एक स्वतःचं संरक्षण, आत्मविश्वास या खेळातून ते स्वतःचा वाढवू शकतील. आपण पुन्हा एकदा अनामिकांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, कोणाकोणाचं सहकार्य या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला लाभलं? मेन म्हणजे माझी आईने ॲज अ सेल्फ डिफेन्स मला लावलेलं, पण ते इंटरेस्टिंग होऊन ॲज अ आता माझं करिअरच हे झालं आहे. मग प्लस मम्मीने ॲज अ सेफ्टीसाठी लावलेलं ॲज अ गर्ल. बट त्याच्यामध्ये मला गुरु कौशिक सर आणि प्रमोद सर सारखे भेटले, ज्यांनी मला पाथ दाखवत गेले, रस्ता दाखवत गेले, पुढे कसं काय अचीव्ह करायचं आहे. त्यात माझ्या दिदीनी तिने पण मला खूप हेल्प केलं इकॉनॉमिकली, आणि हे सगळं ती हँडल करते. सपोर्ट मला सगळीकडून आहे बऱ्यापैकी. सो त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे मी एवढं अचीव्ह करून अनेक मुली असतात, त्यांना कराटे शिकायचं असतं परंतु कंटाळा करतात किंवा त्यांना जमत नाही, असा ना काय सल्ला असेल? कंटाळा, लेझीनेस हा एक ऑप्शन नाही आहे. जर खरंच काय करायचं असेल तर खूप मेहनत लागेल, आणि जसे मेहनत करणार तसं रिझल्ट भेटणार. नक्कीच अनामिका टेका यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. वडवली येथे सध्या आपण आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर कौशिक सरांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं आणि अनेक स्पर्धक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि आता इथे या ठिकाणी सराव करताना आपण पाहू शकतो. आणि येथेच प्रशिक्षण घेऊन अनामिका टेका यांनी आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवलेला आहे आणि सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात ऑलिम्पिकसाठी खेळून बदलापूरचं नाव मी मोठे करेन असंही बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.